आपली टीम बिल्ड करताना मी तर नेहमी म्हणेन, की आपले जे एक्झिस्टिंग टीममधले लोकं आहेत, त्यांना तुम्ही पहिल्यांदा प्रेफरन्स द्या. म्हणजे म्हणतात ना, की नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन डेव्हिल. तशा पद्धतीने तुम्हाला जे लोकं ऑलरेडी माहिती आहेत, जे ओळखतात, त्यांच्यावर तुमची नाळ जुळलेली आहे, त्यांना तुमच्या कंपनीचा पर्पज माहिती आहे. अशा लोकांकडनं तुम्ही जास्त आउटपुट देऊ शकता. त्यांच्याकडनं त्यांना जास्त सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी देऊ शकता. त्यांना ग्रोथ अपॉर्च्युनिटी देऊ शकता. तुम्हाला त्याच पोझिशनसाठी जर का बाहेरनं माणूस घ्यायचा असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जास्त कॉस्टने घ्यावे लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला नाही म्हटलं तरी नोटीस पिरियड वगैरे देऊन सगळं 3-4 महिने लागतील. तो आल्यानंतर त्याला 6 महिने सेटल व्हायला लागतील. म्हणजे 1 वर्षानंतर तुम्हाला कळेल तो रिसोर्स चांगला आहे की नाही. याच्याऐवजी तुम्ही जर का एक्झिस्टिंग माणसाबरोबर 3 महिने घालून तीच गोष्ट जर का त्याला शिकवली, त्याला अपॉर्च्युनिटी दिली, तर तो ऑलरेडी तुमच्याबरोबर जुळलेला आहे. त्याला तुमचा सेन्स ऑफ पर्पज माहिती आहे. तो चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. त्याला कल्चर माहिती आहे आणि त्याला ग्रोथ अपॉर्च्युनिटी द्या. त्यांना जर का ग्रोथ अपॉर्च्युनिटी दिलीत, तर ते कंपनीबरोबर जास्त चांगल्या पद्धतीने जोडले जातील. अशा प्रकारे तुम्ही ग्रोथ कल्चर कंपनीमध्ये सेट कराल. आणि म्हणून आपल्या ज्या टीममध्ये लोकं आहेत, त्यांचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा, ज्यावेळी पोझिशन निर्माण होतील त्यावेळी. आणि जर का मग कुठे शॉर्टफॉल असेल, तरच तुम्ही बाहेरनं टॅलेंट घेण्याचा प्रयत्न करा.